ये हमारे चरित्र पे बोल रहे थे, ये हमारे पॉलिसीज पे नहीं बोल रहे थे। ये कह रहे थे कि हम एंटी नेशनल है। कैलाश रिज में टैंक, इनको किसने बताया है? किसने बताया? ये लिखा हुआ नहीं पढ़ सकते आप। अध्यक्ष जी ने ना बोला है, नहीं बोल सकते। अध्यक्ष जी आपने व्यवस्था दी, आपने व्यवस्था दी। काल संसदेमध्ये राहुल गांधी बोलायला उभे राहिले आणि त्यानंतर एकच गदारोळ सुरू झाला। संसदेत राहुल गांधी बोलायच्या अगोदर भारतीय जनता पक्षाचे खासदार तेजस्वी सूर्या बोलायला उभे होते आणि त्यांनी काँग्रेसच्या देशाप्रती असलेल्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहिले आणि त्यांनी मनोज मुकुंद नरवणे जे भारताच्या मिलिटरीच्या आर्मी चीफ होते त्यांचा पुस्तकातला एक उतारा वाचायला घेतला। त्यांच्या पुस्तकात म्हणजे 4 स्टार्स ऑफ द डेस्टिनी या पुस्तकामध्ये लिहिलेला हा उतारा त्यांना संसदेत वाचू दिला नाही। संसदेचे स्पीकर ओम बिर्ला यांनी सांगितलं की जे पुस्तक कधीही पब्लिश झालेलं नाही किंवा प्रकाशित झालेलं नाही त्या पुस्तकातला उतारा तुम्ही वाचू शकत नाही। राहुल गांधी तरीही हा उतारा वाचायचा प्रयत्न करत होते। त्यावेळी अक्षरशः राजनाथ सिंग आणि अमित शाह त्यांच्यावर धावून जायचेच तेवढे शिल्लक राहिले होते। इतका मोठा वाद काल संसदेत बघायला मिळाला। वोट चोरीच्या मुद्द्यावर जेवढं सरकार अडचणीत आलं नव्हतं किंवा चिडलेलं नव्हतं, ज्या भाषेत ते बोलत नव्हतं त्या भाषेत या एका पुस्तकामुळे आणि त्या पुस्तकातल्या एका उतार्यामुळे ते बोलायला लागले। ऍक्च्युली मग हे पुस्तक प्रकाशित का होऊन दिलं जात नाहीये? नक्की राहुल गांधी काल संसदेत जे बोलायला उभे होते त्यांना काय बोलायचं होतं जे त्यांना बोलून दिलं नाही? नक्की काय काय घडलंय आणि या सगळ्याच्या मागची कारणं काय आहेत? 31 ऑगस्ट 2020 ला काय घडलं होतं जे नरवणे यांनी लिहून ठेवलंय आणि त्यांच्या पुस्तकाला पब्लिश करून दिलेलं नाही? हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। तर विषय असा आहे की भारत आणि चीन या दोन देशांच्या मध्ये साधारणतः एप्रिल 2020 पासून पुढे ऑगस्ट 2024 पर्यंत एक प्रकारचा स्टँड ऑफ होता, म्हणजे वाद होता। हे मिलिटरीमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवरती सलग जवळजवळ 4 वर्ष हा वाद चालूच होता। या काळात डोकलाममध्ये वाद झाला, या काळात गलवानमध्ये वाद झाला। असाच एक वाद झाला रेचिनला, म्हणजे भारत आणि चीनच्या बॉर्डरच्या जवळ रेचिनला पास जवळ। इथं काय होतं तर नॉर्दर्न कमांड इथं भारताची होती आणि ती या रेचिनला पासवरची जी टेकडी आहे त्या टेकडीचा कंट्रोल भारताकडे होता। पण तरी सुद्धा या टेकडीवरती कंट्रोल करायचा प्रयत्न किंवा या टेकडीवर आपलं सैन्य उतरवायचा प्रयत्न चायनीज मिलिटरी करत होती, ज्याला आपण PLA म्हणतो, पीपल्स लिबरेशन आर्मी असं चीनमध्ये त्याला म्हटलं जातं। हे सैन्य देखील भारताच्या विरुद्ध दिशेने येत होतं आणि भारत आणि चीनमध्ये एका युद्धाची सुरुवात होणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच वेळेला भारताच्या राजकारणात आणि भारताच्या मिलिटरीमध्ये काही घटना घडत होत्या। त्या संदर्भानं ही संपूर्ण चर्चा आहे। तर इथं काही गोष्टी अगोदर समजून घ्यायला पाहिजेत, ती म्हणजे ही गोष्ट कैलाश रेंज जवळची, आपल्याला ज्याला आपण ईस्टर्न लडाख म्हणतो, या ईस्टर्न लडाख मधल्या भागातली आहे, रेचिनला पास जवळची। इथं दुसरी गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, भारत आणि चीन या दोन देशांची सैन्य ज्यावेळेला एकमेकांच्या विरुद्ध उभी राहतात त्यावेळी या दोन देशांच्या मध्ये गोळी चालवली जात नाही, असा एक करार या दोन देशांच्या मिलिटरीमध्ये झालेला आहे आणि मागच्या अनेक वर्षांपासून हा करार दोन्ही बाजूंनी पाळला जातो। म्हणजे यात काय होतं, भारत आणि चीन या दोन्ही सेना एकमेकांच्या समोर आल्या तर दोघे एकमेकांना लाथा बुक्क्या मारतात, हातात काठी असेल तर काठीनं मारतात, दगड धोंडे फेकून मारतात। तुम्ही गलवानची स्टोरी ऐकलेली असेल, गलवानचे व्हिडिओ देखील बघितलेले असतील, त्यामध्ये तुम्ही हे बघितलं असेल की भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांबरोबर हातांनी लढतं, काठ्यांनी दगडा धोंड्यांनी लढतं, पण एकमेकावर गोळी चालवत नाहीत। जो गोळी चालवेल त्यानं युद्ध चालू केलं असं समजलं जाईल आणि त्याप्रमाणे मग पुढे युद्ध होईल। म्हणून युद्ध टळावं म्हणून अशा पद्धतीचा स्टँड ऑफ नेहमी होत असतो। तेच जर तुम्ही भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर गेला तर तिथं वेगळी परिस्थिती आहे। तिथं भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रत्येक वर्षी किमान एक 20-25 वेळा तरी दोन्ही बाजूंनी फायरिंग होतं, दोन्ही बाजूंनी आर्टिलरी फायर केली जाते, या सगळ्या गोष्टी होतात। आणि भारत आणि पाकिस्तान बॉर्डरवरती पाकिस्ताननं जर आर्टिलरी फायर केली किंवा गोळी चालवली तर तिथला जो कमांडर असतो त्या ठिकाणचा, तो कमांडर निर्णय घेऊ शकतो की गोळी चालवा। पण भारत आणि चीनच्या बॉर्डरवर मात्र असा निर्णय घेता येत नाही। जो कोणी तिथला कमांडर असेल त्यानं भारताच्या मिलिटरीच्या चीफला, म्हणजे थोडी आर्मीच्या चीफला विचारलं पाहिजे। आर्मीच्या चीफनं ही गोष्ट डिफेन्स मिनिस्टरना विचारली पाहिजे, डिफेन्स मिनिस्टर ही गोष्ट मग पंतप्रधानांना विचारतात आणि मग हा निर्णय घेता येतो, कारण चीन बरोबर भारताला आपले संबंध व्यवस्थित टिकवायचे असतात। आता एवढं सगळं समजल्यानंतर आता आपण जाऊया नक्की 31 ऑगस्ट 2020 ला काय घडलं होतं।
मनोज मुकुंद नरवणे हे भारताचे आर्मी चीफ होते 2019 ते 2022 या काळात घडलेली ही घटना आहे आणि त्यांच्या 4 स्टार्स ऑफ दी डेस्टिनी या पुस्तकात त्यांनी ती लिहिलेली आहे. या पुस्तकात त्यांनी लिहिलंय की 31 ऑगस्ट 2020 चा तो दिवस होता ज्या दिवशी रेचिनला पासची टेकडी भारतीय सैन्याच्या ताब्यात होती आणि त्याच दिवशी रात्री 8:15 वाजता त्यांना वाय.के. जोशी जे तिथले लेफ्टनंट जनरल होते त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की समोरच्या बाजूनं 4 चायनीज मिलिटरीचे टँक्स टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांच्यासोबत चायनीज मिलिटरी देखील आहे, म्हणजे त्यांचं सैन्य देखील त्यांच्या मागं चालत येते, म्हणजे इन्फंट्री देखील चालत येते. कदाचित चायनीज ट्रूप्सला हे माहिती नसावं की समोर भारताचं सैन्य आहे म्हणून ते येत असतील असं समजून त्यांनी रात्रीच्या वेळी काही फायर आकाशात केले जेणेकरून लाईट पडावी आणि त्या लाईटमध्ये त्यांना समजावं की समोरच्या बाजूला भारताचं सैन्य आहे आणि त्यांनी पुढं आपली हालचाल करू नये. पण तसं केल्यानंतर देखील ते जे चीनचं सैन्य होतं ते त्यांचे टँक्स होते ते चालत राहिले, टेकडावर चढायचा प्रयत्न करतच राहिले. हे झाल्यावर मग मनोज नरवणे यांनी या गोष्टीचं काहीतरी सिरियसनेस लक्षात आल्यावर त्यांनी भारताचे डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी एस जयशंकर यांना फोन केला. त्यानंतर अजित डोवाल यांना फोन केला आणि भारताचे तेव्हाचे जे चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते बिपिन रावत या 4ही जणांना फोन केला आणि विचारलं की अशा पद्धतीनं चायनीज आर्मी समोर येते आहे, पुढे येते आहे, मी काय करायला पाहिजे ते मला सांगा. या चौघांनीही त्यांच्या या फोनला काहीही उत्तर दिलं नाही, काहीही सांगितलं नाही की नक्की काय करायचं आहे. अर्थात फायर करू शकत नव्हते, मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मग नक्की काय करायचं हे त्यांनाही समजत नव्हतं. रात्री 9:10 परत एकदा नॉर्दर्न कमांडवरून वाय.के. जोशी यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की चीनचं जी आर्मी आहे, जी मिलिटरी आहे, इन्फंट्री आहे, ती आता 1 किलोमीटर अंतरावरती येऊन पोहोचलेली आहे आणि आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यावी लागेल. त्यावरती मग परत मनोज मुकुंद नरवणे यांनी राजनाथ सिंग यांना फोन केला आणि अजित डोवालांना फोन केला. तेव्हा देखील दोघांनी काहीही उत्तर दिलं नाही. त्यामुळं मनोज नरवणे यांना आता प्रश्न पडला की या परिस्थितीमध्ये काय करायचं. त्यानंतर मग पुढच्या घटना अशा घडत गेल्या की चायनीज टँक्स सरळ सरळ वरती डोंगरावरती त्या टेकडीवरती चढायचा प्रयत्न करतच होते. त्याच्या मागे त्यांचं सैन्य देखील होतं. इथं काय करायचं हे त्यांना समजत नव्हतं. रात्री अखेर 10:10 पुन्हा एकदा नरवणेंनी राजनाथ सिंग यांना फोन लावला आणि विचारलं की मी काय करायला पाहिजे ते मला लवकर सांगा. चीनचं सैन्य सरळ वरती येत आहे आणि आता ते फक्त 500 मीटर एवढ्या अंतरावरती येऊन पोहोचलेलं आहे. त्यानंतर मग राजनाथ सिंग म्हणाले की मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करतो. त्यानंतर मग राजनाथ सिंग यांनी रात्री 10:30 वाजता मनोज नरवणे यांना कॉल बॅक केला आणि त्यांनी सांगितलं की मी पंतप्रधानांशी चर्चा केलेली आहे आणि पंतप्रधानांनी सांगितलंय की जो उचित समझो वो करो, म्हणजे जे काय योग्य असेल ते करा. म्हणजे थोडक्यात रात्री 10-10:15 पर्यंतचा वेळ गेला पण शेवटी पंतप्रधानांनी कोणताही फायनल निर्णय घेतला नाही. उलट आर्मी चीफलाच सांगितलं की तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. त्यानंतर मग नरवणे लिहितात की मी बराच वेळ माझ्या रूममध्ये बसून होतो. मी विचार केला की यामध्ये काय डिसिजन घ्यायला पाहिजे. गोळी तर मी चालवू शकत नव्हतो. त्यांनी वाय.के. जोशींना सांगितलं की तुम्ही बंदूक अजिबात चालवू नका, कोणतंही फायर करू नका, तुम्ही तुमचं सैन्य तसंच पुढे उतरायला चालू करा टेकडीवरून आणि ज्या ठिकाणी दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर येऊन थांबतील तिथं हे सैन्य थांबेल. मग अशा पद्धतीनं भारताचं सैन्य टेकडावरून खाली उतरायला लागलं आणि दोन्ही सैन्यांचा एक ठिकाणी 300-400 मीटर खाली गेल्यावर स्टँड ऑफ झाला आणि तिथं दोन्ही सैन्य थांबली आणि त्यानंतर मग पुढे ज्या घटना घडायच्या ते घडल्या. पण एवढ्यातनं नरवणेंना हे सांगायचं होतं की माझ्यावरती मोठी जबाबदारी पडली आणि त्यावेळी भारतातल्या सरकारमधल्या कोणत्याही नेत्यानं डिसिजन्स घेतले नाहीत, त्यामुळं जे काही त्रास व्हायचा ते झाला. आता राहुल गांधी हा पॅराग्राफ काल लोकसभेमध्ये वाचून दाखवणार होते, कारण त्यांना हे दाखवायचं होतं की भारताचं सरकार अक्षम आहे आणि भारताचं सरकार देशाची सुरक्षितता करू शकत नाही, म्हणून ते हा पॅराग्राफ वाचून दाखवत होते जो त्यांना वाचून दिला गेला नाही. आता तुम्हाला प्रश्न पडेल की जे पुस्तक पब्लिकली अवेलेबल आहे किंवा लोक वाचू शकतात तो पॅराग्राफ त्यांना वाचून का दिला नाही. तर त्याचं एक कारण म्हणजे हे पुस्तक पब्लिश झालेलं नाही. कोणत्याही भारतीय सैन्यातून किंवा भारतातल्या महत्त्वाच्या सेन्सिटिव्ह डिपार्टमेंट्समधून निवृत्त झालेल्या माणसाला अशा पद्धतीनं डायरेक्ट पुस्तक लिहून पब्लिश करता येत नाही. त्यासाठी त्यांना भारताच्या डिफेन्स मिनिस्ट्रीची किंवा त्या तत्सम मंत्रालयाची परमिशन घ्यावी लागते. ती परमिशन घेतल्याशिवाय असं कुठलंही पुस्तक पब्लिश होत नाही. जानेवारी 2024 हे पुस्तक पब्लिश होणार होतं पेंग्विन बुक हाऊसकडनं, पण तेव्हा या पुस्तकाला परमिशन दिले नाही. आता या पुस्तकाला 2 वर्ष झाली तरी देखील मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सनं परमिशन दिलेली नाही, त्यामुळे हे पुस्तक पब्लिश होऊ शकत नाही. त्यामुळे भारतीय संसदेचे जे काही नियम आहेत त्याच्या आधारे जर बघितलं तर जे पुस्तक पब्लिश झालेलं नाही किंवा ज्या पुस्तकावर पब्लिश होऊन दिलेलं नाही अशा पुस्तकामधला कोणताही उतारा भारतीय संसदेमध्ये वाचता येत नाही आणि त्या
कायद्याच्या कचाट्यात बरोबर राहुल गांधी यांना पकडलं गेलं आणि त्यांना कोणताही पॅराग्राफ संसदेच्या पटलावर या पुस्तकातला वाचू दिला नाही. अर्थात त्यानंतर राहुल गांधींनी ही सगळी माहिती लोकांच्या समोर ठेवली. काँग्रेसनं हे सगळे ट्विट्स केले, काँग्रेसनं इंस्टाग्राम सर्व माध्यमांवरती टाकलं की या पुस्तकात नेमकं काय लिहिलेलं आहे, कोणकोणत्या गोष्टी 31 ऑगस्ट 2020ला घडल्या होत्या आणि त्यामुळं जी चर्चा देशभर व्हायची होती ती झालीच. पण या मुद्द्यावरती भारताचं सरकार अडचणीत येईल असं अमित शहांना वाटत होतं, राजनाथ सिंग यांना वाटत होतं, ओम बिर्ला यांना वाटत होतं. म्हणून काल राहुल गांधींना सर्व पद्धतीनं रोखलं गेलं. पण तरीही आता सध्या हा विषय पब्लिक डोमेनमध्ये आलेला आहे. या विषयावरती तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. खरोखर भारत सरकारकडून काही चुका केल्या गेल्या का? खरोखर नरवणे यांनी जे लिहिलंय ते एक्झॅक्टली बरोबर असेल का? नरवणे यांचं पुस्तक का पब्लिश होऊ दिलं जात नाही? ते पब्लिश होऊ दिलं गेलं पाहिजे का? हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.